नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की एअर इंडिया एक्सप्रेस याच्या ॲपवर मोबाईल ॲपवर तिकीट बुक करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, नाहीतर तुम्हाला नाहक भुर्दंड कसा पडू शकतो. तर मी एअर इंडिया एक्सप्रेसचं ॲप उघडलेलं आहे. फ्लाईंग फ्रॉमच्या ठिकाणी मी माझं जिथून फ्लाय करणार आहे ते सोर्स घेतलेलं आहे. फ्लाईंग टूमध्ये मी माझा जिथे जायचं आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी तारीख सिलेक्ट करतो आहे आणि सर्च फ्लाईटवर मी क्लिक करतो आहे तर मला फ्लाईटचं ऑप्शन दिसतो आहे. आता या फ्लाईटच्या ऑप्शन्समध्ये मला 1925 म्हणजे 7:25ची फ्लाईट मला इथे दिसते आणि बाय डिफॉल्ट जो ऑप्शन सिलेक्ट झालेला आहे 6,561 रुपयाचा, तो आहे एक्सप्रेस लाईट ऑप्शन. दुसरा ऑप्शन आहे तो एक्सप्रेस व्हॅल्यू ऑप्शन, तिसरा ऑप्शन आहे तो एक्सप्रेस फ्लेक्स ऑप्शन आणि चौथा ऑप्शन आहे तो बिझनेस ऑप्शन. अर्थात पहिल्यांदा डिफॉल्टमध्ये हा एक्सप्रेस लाईटवर असतं आणि तुम्ही जर लक्ष दिलं नाही आणि सर्वात कमी किंमत दिसते 6,561, म्हणून जर तुम्ही पुढे कंटिन्यू म्हणून प्रेस केला आणि पुढचं बुकिंग पूर्ण केलं तर तुम्हाला यामध्ये एकही किलोचं चेक इन बॅगेज मिळत नाही. परंतु तुम्ही जर एक्सप्रेस व्हॅल्यू हे 6,667 रुपयाचं तिकीट बुक केलं असतं तर तुम्हाला 7 किलो हे केबिन बॅगेज आणि 15 किलो हे चेक इन बॅगेज मिळालं असतं. परंतु जर इथं क्लिक केलं तर 100 रुपयाचा जवळजवळ फरक आहे, परंतु इथं तुम्हाला एक जराही चेक इन बॅगेज मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर चेक इन बॅगेज यानंतर जर घ्यायचं असेल विकत तर 1,500 रुपये जवळजवळ भरावे लागतात. म्हणजे तुमचं संपूर्ण तिकीट जे आहे ते 8,000 रुपयांच्या आसपास पडतं. जर तुम्ही हे तिकीट बुक केलं असतं एक्सप्रेस व्हॅल्यूचं तर तेच तिकीट तुम्हाला 6,667 रुपयाचं पडलं असतं. म्हणजे जवळजवळ त्या 1,400 रुपयाच्या आसपास हे तुम्ही एक्स्ट्रा पे करता जर तुम्ही चुकून एक्सप्रेस लाईट बुक केलं असेल तर. म्हणजेच तुम्ही एक्सप्रेस लाईट तेव्हाच बुक करा फक्त तुमच्याकडे जेव्हा केबिन बॅगेज असेल 7 किलोच्या आसपास, त्याचवेळी फक्त तुम्ही एक्सप्रेस लाईट बुक करा. म्हणजे तुम्हाला क्यूमध्ये राहायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही प्रोसीड करू शकता.